नमस्कार, मी सौरभ कोरटकर. विचारा लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि आजचा आपला चर्चेचा विषय तो म्हणजे कॅटरिंग क्षेत्रातील संधी, आणि या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत उद्योजिका रुपाली गुप्ते. मॅडम, स्वागत तुमचं विचारा लाईव्ह मध्ये. आणि तुम्ही सुद्धा तुमचे जे काही प्रश्न असतील ते फ्रँकली त्यांना विचारू शकता. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी फोन करा 0226111240 या नंबरवर. आपण चर्चेला सुरुवात करूया. मॅडम, माझा पहिला आणि बेसिक प्रश्न आहे तो म्हणजे कॅटरिंग म्हणजे काय, कारण सर्वसामान्य नागरिकांना ज्यांना माहीत नाही आहे त्यांना या उत्तरामुळे तुमच्या नेमका विषयाचा परिचय होईल. नक्कीच. कॅटरिंग म्हणजे ॲक्च्युअली टू कॅटर, आपले सर्व्हिसेस लोकांपर्यंत देणं, ते प्रोव्हाइड करणं. तर या ह्याच्यात आपण आपले जे कॅटरिंग रिलेटेड जे सर्व्हिसेस असतात की काही असतील ते रिलेटेड टू बेकरी असतील, रिलेटेड टू कुकिंग असतील, रिलेटेड टू प्रिझर्वेटिव्ह जॅम्स हे ते त्या ज्या या गोष्टी असतात त्या लोकांपर्यंत पोचवणं. मग या क्षेत्रातल्या नेमक्या करिअरच्या संधी काय आहेत? कारण एक चांगलं सक्षम आणि सक्सेसफुल करिअर म्हणून याकडे आपण बघू शकतो का? हो, अगदी नक्कीच. कारण हे करिअर आता खूप वास्ट होत चाललेलं आहे. लोकांच्या गरजा वाढलेल्या आहेत या ह्याच्यासाठी. हजबंड अँड वाईफ बोथ आर वर्किंग, अर्निंग, त्यामुळे त्यांच्या गरजा वाढलेल्या असतात या ह्याच्यासाठी बाहेरनं काही प्रोव्हाइड या सर्व्हिसेस मागवण्यासाठी वगैरे. त्यामुळे भरपूर आहेत या ह्याच्यात, आपण काहीही करू शकतो. स्काय इज द लिमिट असं आपण म्हणू शकतो या ह्याच्यात, या इंडस्ट्री करता. कुठूनही तुम्ही छोट्या गोष्टीपासून सुरुवात करून तुम्ही कितीही मोठ्या ह्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता या ह्याच्यात. ओके. मग तुम्ही या व्यवसायाची सुरुवात नेमकी कशी केली? कारण तुम्हाला कसं वाटलं की आपण हा व्यवसाय करू शकतो आणि तो यशस्वीपणे तुम्ही कसा हाताळला? मी अगदी एक हाऊसवाईफ होते, पण कुकिंग हे पॅशन होतं. फारच आवड होती कुकिंगची, खाण्याची आणि खाऊ दोन्हीची. ह्या इंडस्ट्रीत हे अतिशय महत्वाचं असतं की खाणं आणि खाऊ घालणं या दोनची आवड असेल तरच ह्याच्यात आपण यशाच्या पायऱ्या पटापट चढू शकतो. ओके. तर तसं होतं माझं. कुकिंग हे पहिल्यापासून पॅशन होतं, काहीतरी करायची इच्छा होती. मग हे पॅशन आपण करिअरमध्ये का नाही बदलायचं असा विचार करून ह्याच्यात मी पाऊल टाकलं. आणि एक 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 यशाचा टप्पा पुढे जात आता या ह्याच्यापर्यंत मी पोचलेली. त्यानंतर तुम्ही नेमकं काय केलं? तुम्ही म्हटलं की यानंतर मी सगळे पुढचे पावलं टाकले, पण नेमकं तुम्ही नियोजन वगैरे कसं केलं या सगळ्या व्यवसायाचं? ऑफकोर्स कुठल्याही व्यवसाय, हाच असं नाही, कुठल्याही व्यवसायात नियोजन हे फार महत्वाचं असतं. त्याच्याशिवाय आपण पूर्ण कुठे हेच करू शकत नाही. टाइम मॅनेज. हो, लोकांना बऱ्याचदा असं होतं की वाटतं की मला एखादा व्यवसाय करायचा आहे, पण त्या दृष्टीने कुठलं पाऊल पडत नाही आणि काय करावं हे पण समजत नाही. एक्झॅक्टली. टाइम मॅनेजमेंट हा कीवर्ड असतो कुठल्याही व्यवसायासाठी. तर ते हे करत करत पूर्ण की बाबा पहिलं आधी किटी पार्टीजच्या ऑर्डर्स, बर्थडे पार्टीज, हे ते छोट्या गोष्टींपासून सुरुवात करत करत एक वर्ड ऑफ पब्लिसिटी आपण जे म्हणतो तो वर्ड पसरत जातो आपल्याविषयी. आपण जेव्हा एखादी क्वालिटी देतो, एखाद्या गोष्टीची क्वालिटी देतो आपण, त्याच्यानी शब्द आपल्याविषयीचा पसरत जातो. आणि त्या ह्याच्यातनं एक एक टप्पा पार करायला मला फार मदत मिळाली. किटी पार्टीज, बर्थडे पार्टीज, मोठ्या ऑर्डर्स. आणखीन आमचं एक CKP क्युझिन आमचं फार प्रसिद्ध असतं, तर त्या दृष्टीने ती पावलं पुढे पडत गेली. तर त्याची डिमांड फार असते लोकांमध्ये, त्याची आवड असते, तर ते जास्ती फेमस होत गेलं. मग अगदी खरं. मॅडम, पहिला फोन आला ठाण्यावरनं. जगदीश आहे. जगदीश, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, मला कॅटरिंग केकचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर मला काय करावं? हो, शुअर. केकचं हे कन्फेक्शनरीज आणि बेकरीजचा अंडर येतो. आणि हे तुम्ही चांगल्या केकचा एखाद्या व्यवस्थित व्यावसायिक कुठून तरी प्रशिक्षण घेऊन, कारण केकचं कसं आहे अतिशय कुशलता लागते त्याच्यात. तर त्या ह्याच्यात तुम्ही एखादं प्रशिक्षण घेऊन त्या दृष्टीने तुम्ही तुमची पावलं टाकू शकाल. ते प्रशिक्षण घेऊन, ते प्रॅक्टिस करून ते पोचवणं लोकांपर्यंत. मग मॅडम, याला जोडून माझा एक प्रश्न आहे की कॅटरिंग व्यवसाय जेव्हा आपण करायचं मनात आणतो तेव्हा यासाठी कुठली शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक आहे का? असेल तर फार चांगली गोष्ट असते. कुठल्याही गोष्टीत हे असते, जेव्हा आपण एखादं शिक्षण घेऊन पुढे जातो तेव्हा नक्कीच त्याचा उपयोग जास्ती आपल्याला होतो. पण अगदी स्मॉल स्केलवर ह्याची काही गरज असतेच असं नाही. ओके. तुमचं जे हातातलं कौशल्य आहे ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं आणि ती तुमची टेस्ट डेव्हलप होत गेली लोकांच्यात, का मला असं वाटत नाही म्हणजे कंपल्सरी असं नसावं की काही प्रशिक्षण पाहिजेच, पण असेल तर नक्की इट विल हेल्प यू. म्हणजे खाऊ घालण्याची इच्छा आणि हाताला चव असली की हे सगळ्यात बेसिक आहे दोन्ही. मॅडम, पुढचा फोन आलाय. सचिन आहेत पिंपरीवरनं. सचिन, तुमचा प्रश्न विचारा. बोला. हॅलो, बोला. सचिन, तुमचा प्रश्न विचारा.
हा सर, ते केटरिंग बद्दल कोणता व्यवसाय चांगला आहे आम्हाला? सचिन, तुमचा प्रश्न नेमका नाही कळलाय, तो एकदा नेमकेपणाने विचाराल. सर म्हणलं आम्हाला सर केटरिंग साठी ना कुठला व्यवसाय चांगला आहे? केटरिंग मध्ये आम्हाला करायसाठी कोणता व्यवसाय चांगला आहे? केटरिंग मध्ये तुम्ही जे प्रकार सांगितले हां. त्यातला सगळ्यात चांगला कोणता आहे आणि हा सोपा तर कोणता त्यातला आहे? आता आपली कुशलता कशात आहे किंवा आपली आवड कशात आहे, खूप वेगवेगळ्या गोष्टी याच्यात होऊ शकतात. एक बेकरीचा कोर्स होऊ शकतो, एक पार्टी फक्त आपण ज्या गोष्टींचे ऑर्डर्स घेतो ते होऊ शकतं, किंवा तुम्हाला काही फक्त स्वीट्स करायचे आहेत, किंवा तुम्हाला काही जॅम्स आणि हे जे बनवायचं असेल प्रिझर्वेटिव्ह जे असतं ते करू शकता तुम्ही, मसाल्यांचं असतं ते करू शकता तुम्ही. तर याची आवड तुम्हाला कशात आहे किंवा तुमच्या एरियात किंवा तुम्हाला जिथे कॅटर करायचे, जिथे व्यवसाय करायचे तिथे कशाला डिमांड आहे याचा एक मार्केट सर्वे करून आपल्याला पावलं टाकावी लागतात. ओके. मग या कॅटरिंगचं प्रशिक्षण देणाऱ्या कुठल्या संस्था आपल्या हो, राज्यात किंवा नक्कीच देशात आहेत ना. का महत्त्वाच्या? नक्कीच आहेत, खूप मोठमोठ्या आहेत. हॉटेल मॅनेजमेंटचे कोर्सेस आजकाल मोठे मोठे असतात, हो. त्याच्यात स्पेशलायझेशन्स असतात बेकरीजमध्ये वगैरे. तर तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे किंवा जे करायची इच्छा आहे त्याच्यात तुम्ही स्पेशलाइज करू शकता. हा, पण बऱ्याचदा असं होतं की शहरात काही कॉलेजेस आहेत की जिथे हॉटेल मॅनेजमेंट नाही, पण हे कोर्सेस जे आहेत ते काहीशे कॉस्टली असल्यामुळे ग्रामीण भागातले विद्यार्थी किंवा लोक त्याचा फारसा गांभीर्याने विचार करत नाही. तर अशा विद्यार्थ्यांसाठी की जे फारसा खर्च अशा कोर्सेसवर करू शकत नाही, त्यांच्यासाठी कुठले पर्याय आहेत? छोटे छोटे कोर्सेस पण उपलब्ध असतात त्याच्यात. नॉट नेसेसरी की तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंटच्या मोठ्या कॉलेजेसमध्ये जायला लागतं. तुम्ही तिकडे एक छोटे छोटे कोर्सेस आहेत जे तुम्हाला शक्य असतात ते करून तुम्ही त्यातनं पुढे कसं स्वतःला या व्यवसायात स्वतःला डेव्हलप करणं, प्रशिक्षण ठराविक ह्याच्यात दिलं जातं. त्याच्यानंतर पुढे तुम्ही कसं स्वतःला डेव्हलप करता हे सगळ्यात महत्त्वाचं अगदी असतं. खरं आहे. एक व्यवसाय म्हणून हा एक सक्षम पर्याय आहेच, पण यात नोकरीच्या सुद्धा कुठल्या संधी आहेत का? हो, भरपूर नोकरीच्या तर भरपूर संधी आहेत. ह्याच्या तुम्ही हॉटेल्समध्ये किंवा आणखीन कुठले आता आज MNCची कॅन्टीन्स असतात, हे असतात, कुठेही तुम्ही ते तिकडे सर्व करू शकता तुम्ही, जिथे तुम्हाला कुठे शक्य असेल किंवा तुम्हाला इच्छा असेल जिथे. ओके. मॅडम, पुढचा फोन आपण घेऊया. सुधाकर पाटील आहेत पेणवरनं. सुधाकर, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार सर, मला असं पाहिजे होती माहिती की माझ्या मित्राचं पनवेलला हॉटेल आहे, परंतु त्याच्याकडे मॅन पॉवर नसल्यामुळे असं काही तुमच्याकडे काय टीम वगैरे आहे का की हॉटेलला तुम्ही मदत करू शकता मॅन पॉवरच्या दृष्टीने किंवा काही पर्सेंटेजच्या बेसिसवर चालवून घ्यायच्या दृष्टीने? हा पण एक चांगला प्रश्न आहे. हो, नक्कीच. हो. वेगळा आणि चांगला आहे खरंच. हा नाही, या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मेन मॅनपॉवरच आहे की तुम्ही हाताखालचं हे मॅनपॉवर तुम्ही कसे गोळा करता, तुम्ही ती मेंटेन करता. कारण ह्या म्हणजे एक आपण हे जे म्हणू शकतो की एक आव्हान या ह्याच्यातलं व्यवसायातलं ते सगळ्यात मेन आहे की मॅनपॉवर, बरोबर. आणि तीच सांभाळणं फार महत्त्वाचं असतं. हो. कारण आयत्या वेळेला ऑर्डर्स येतात, तुमच्या स्टाफपैकी कोणी असतं कोणी नसतं, तर त्याच्यात कॅप्टन ऑफ द शिप म्हणून तुम्हालाच तुमचं उभं राहावंच लागतं या ह्याच्यात. अगदी खरं आहे. म्हणजे मॅन पॉवर तर गरजेची आहेच, पण अगदी. एकदम प्राथमिक स्तरावर हा व्यवसाय सुरू करताना किती भांडवल असणं आवश्यक आहे किंवा किती रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे? ह्याच्यात कसं आहे माहिती आहे का, भांडवलाच्या दृष्टीने तुम्ही किती मोठ्या प्रमाणावर व्यवसाय तुम्ही सुरू करताय हे त्याच्यावर पूर्ण अवलंबून ओके. आहे. आज आपल्याकडे कसं आहे, खूप बँका अशा आहेत आपल्या की जे स्टार्टअप इंडिया आणि स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया म्हणून एक वुमेन्ससाठी स्पेशल त्यांचं हे आहे, पॅकेजेस आहेत. ओके. द स्टार्ट फ्रॉम 10 लाख ते 1 crore पर्यंत. ओके. ते तुम्हाला लोन्स देतात, तुम्हाला मदत करतात, अच्छा. सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला उभं करायला या ह्याच्यात मदत करतात. त्यामुळे ह्याच्यात तुम्ही मदत घेऊ शकता. स्पेशली म्हणजे स्टँडअप इंडिया हे वुमेन्ससाठी आणि स्टार्टअप इंडिया हे सर्वसामान्य अगदी खरं आहे. ही मदत कशी घेता येईल याबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे, पण त्यापूर्वी एक फोन घेऊया आपण. धुळ्यावरनं राजेंद्र मराठे आहेत. राजेंद्र, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हा सर, राजेंद्र मराठे बोलतोय धुळ्यावर. हा, बोला. हो सर, माझं केटरिंगचा व्यवसाय आहे, मंडल केटरर्स. हा. हो, तो मी 2-4 वर्षापासून केटरिंगचं करतोय. 700-800 लोकांचं केटरिंग करतो, परंतु मला 2000 लोकांचं केटरिंग करतं कसं मॅनेजमेंट करावं लागेल? 2000 लोकांचं त्यांना करायचं आहे, त्याचं मॅनेजमेंट कसं करावं लागेल जर करायचं असेल तर? तुम्हाला सेटअप्स लागतात. एवढ्या मोठ्या ह्याच्यावर आपण एक छोटं जेव्हा काही करतो तेव्हा जरी तुमच्याकडे काही हे नसेल, भांडवल नसेल, भांडी उपलब्ध नसतील, जी भांडी बेसिक लागतात तर ती रेंटवर घेऊ शकतो. पण जेव्हा एवढ्या मोठ्या ह्याच्यावर करायचं झालं तर तुम्हाला तुमचा सेटअप असणंही फार गरजेचं आहे. ओके.
तिथे तुम्हाला तुमचा सेटअप प्लॅन करून मॅनपॉवर तुम्हाला गोळा करून मगच तुम्ही एवढ्या मोठ्या लोकांचं, कारण हे एक आव्हान असतं. अगदी खरं 2000 हो, 2000 लोकांचं तोंडाचा खेळ हो नाहीये. हो नाही, अजिबात नाही. हो, पण बऱ्याचदा अशा कुठल्या संस्था आहेत का किंवा अशा कुठल्या कॅटरिंग कंपनीज आहेत का की ज्या हे सामान पुरवतात लोकांना? हो आहेत ना, आहेत ना, भरपूर अशी लोक असतात, भरपूर असतात की जे तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरला मदत करू शकतात. काय पाहिजे ते तुम्हाला, भांडी म्हणा किंवा आणखीन काही हे ज्या गोष्टी लागतात ते. आता 2000 लोकांचं समजा बफे आहे तर त्याच्यासाठीचं जे लागतं तुम्हाला, ओके, तर ते तुम्हाला देऊ शकतात ते रेंटनी. अच्छा, म्हणजे अशा संस्था पण आहेत की हो, ज्या भाड्याने हे भांडे वगैरे असतील किंवा जे काही साहित्य लागतं ते देतात हो, तुम्हाला? नक्कीच नक्कीच. ओके मॅडम, पुढचा फोन आपण घेऊया. प्रदीप आहेत. प्रदीप, तुमचा प्रश्न विचारा. प्रदीप, आवाज येतोय माझा? प्रदीप, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो हो येतोय. हा, तुमचा प्रश्न विचारा. हा मी काय, हॅलो, हा बोला बोला. हा मी काय म्हणतो, हा येतोय. हॅलो, हा प्रदीप, तुमच्या टीव्हीचा आवाज म्यूट करा आणि मग प्रश्न विचारा. हा हॅलो, मी काय म्हणतो की मी विरारमध्ये कॅटरिंगच काम करतोय. ओके. तर माझा प्रश्न आहे की हल्ली म्हणजे पार्टीकडे आपण गेलो तर पार्टी काय करते ना, क्वालिटी पेक्षा आहे ना स्वस्त कसं मिळेल हे पाहतात. तर त्याच्यावर त्यांना कन्व्हिन्स कसं करायचं असं. छान प्रश्न आहे आपला. हा सगळ्यांनाच येतो, हो. पण मेजरली लोक क्वालिटीवर भर देतात खरं सांगायचं तर. पण जेव्हा असा कुठला प्रश्न येतो तर तो हे तुमच्याकडे असतं, तुम्ही कन्व्हिन्स करणं. कारण या ह्याच्यात व्यवसायात मेन तुम्हाला हायजीन बरोबर हे फार महत्त्वाचं असतं. म्हणजे आपण आपल्या घरी जसं जेवण करतो सगळ्याची काळजी करून, तसंच ते लोकांना देणं हे सर्वात महत्त्वाचं ठरतं शेवटी. तर त्यामुळे ते लोकांना कन्व्हिन्स करणं की तुम्ही क्वालिटी आणि हायजीन या 2 गोष्टींकडे लक्ष द्या. थोडेसे पैसे जास्ती गेले तरी जेव्हा आपण लोकांना आपल्या घरी आपल्या पाहुण्यांना खाऊ पिऊ घालतो तसंच ते आपण समजून त्या लोकांपर्यंत चांगलं जेवण देणं, चांगल्या क्वालिटीचं, हायजिनिकली व्यवस्थित, हे महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे हे कन्व्हिन्स करणं आपल्याकडेच असतं. पण हे एक आव्हान आहे लोकांना नक्कीच, कन्व्हिन्स करणं. नक्कीच. नक्की. पुढचा फोन आपण घेऊया मॅडम. खारघरवरनं अनिमेश दळवी आहेत. अनिमेश, तुमचा प्रश्न विचारा. हो, माझा प्रश्न होता की मी HM केलंय, HM ग्रॅज्युएट आहे. हा. तर मला हायरिंग कशी करायची आहे स्टाफची ते मला कळत नाहीये. त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन केलंय आणि त्यांना आता हायरिंग करायची आहे. हायरिंग करायचे. मग तुम्ही पहिले लोकली तुम्ही ॲडव्हर्टाईज करणं किंवा लोकली तुम्ही कुठली मदत घेऊन, कारण हे बाहेरनं कोणी घेऊन येण्यापेक्षा, मॅनपॉवर येण्यापेक्षा आणि त्यांच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा तुम्ही बेसिकली लोकली कुठून तरी हायर करून, की जेणेकरून आपल्याला एक 10 मिनिटात किंवा अर्धा तासात तो माणूस आपल्यापर्यंत पोचू शकतो. तर हे करणं जास्ती आवश्यक आहे. पण बऱ्याचदा असं होतं की अनिमेशचं आता आपण उदाहरण बघितलं तर ते स्वतः प्रशिक्षित आहेत, पण लोकल लेवलवरती जेव्हा तुम्ही ॲडव्हर्टाईज देता तेव्हा अप्रशिक्षित लोक बऱ्याचदा तुमच्याकडे येतात. मग अशा वेळी तुमचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते पूर्ण करताना अशा लोकांना प्रशिक्षण देणं अतिशय कमी वेळेत आणि मनासारखं काम करून घेणं हे सुद्धा आव्हान नसतं काय? हे असतं आव्हान, पण हे फार अतिशय चांगलं. म्हणजे मी हे घेऊ इच्छिते असं, कारण आपण आपल्या हाताखाली आपल्या पद्धतीने आपल्या लोकांना तयार करणं हे जास्ती चांगलं असतं. पण ते वेळखाऊ नसतं ना तितकं? नसतं वेळ. ओके. जेव्हा आपण स्वतः उभं राहतो तिथे, आता हे स्वतः दळवी साहेब जर का स्वतः उभे राहिले आणि स्वतः जर का त्यांनी त्यांच्या पद्धतीने दाखवलं, ओके, तर ते उलट ती लोक, हाताखालची लोक जास्ती पटकन शिकतात आणि जे आपल्याला पाहिजे असतं ते एक्झॅक्टली ते देऊ शकतात. अच्छा. पुढचा फोन आपण घेऊया. पुण्यावर आहेत मृणाल शिंदे. मृणाल, तुमचा प्रश्न विचारा. हा नमस्कार मॅडम. मला असा प्रश्न आहे की मी गेले 15 वर्ष या केटरिंग याच्यामध्ये आहे व्यवसायात, परंतु मला जे बॅकिंग म्हणतो आपण फायनान्स ते कमी पडतंय. जे काही नवीन सर्व साहित्य चालू याच्याप्रमाणे जे असतं त्याच्यासाठी जरा मार्गदर्शन पाहिजे. 15 वर्ष त्या कॅटरिंग व्यवसायामध्ये आहेत, पण त्यांना आता थोडा मोठा व्यवसाय करायचा आहे नाही, आणि आणि त्यांना आर्थिक मदत हवी आहे. नाही, आणि या इंडस्ट्रीमध्ये ना अपडेट राहणं हे फार महत्वाचं असतं. कारण लोकांच्या गरजा, लोकांच्या चवी ह्या बदलत राहतात. बरोबर. जी 15 वर्षापूर्वीची आवड असते ती आत्ता असतेच असं नाही. नाही, बरोबर. तर त्यामुळे हे अपडेट राहणं आणि
मला प्रश्न परत त्यांचा एकदा विचारा. त्यांना आता एक मोठा कॅटरिंग व्यवसाय स्थापन करायचा आहे, ते 15 वर्षापासून ओके करतायत. मग उलट मॅडमचा 15 वर्षाचा जो अनुभव आहे तो यांना मोठा हा सुरू करताना किंवा एक्सपांड करताना बिझनेस हा डेफिनेटली उपयोगी येईल त्यांच्या. पण त्यांना आर्थिक मदत कुठून मिळू शकेल? हे आपला मी जो जे प्रश्न- सांगितलं तुम्हाला मगाशी तसं की बँकांची जी मदत असते हा. त्याची मदत अशा वेळी आपल्याला ही घेता येते आणि ती जरूर घ्यावी. बँकांचं लोन हा आणि बायकांसाठी हे जास्ती सोयीस्कर आणि सोपं ठरतं. ओके. कारण वुमन एम्पॉवरमेंटच्या ह्याच्या अंडर गव्हर्नमेंट फार पटापट या स्कीम्स अप्रूव्ह करतं. कमी हे काही मॉर्गेज किंवा कमी हे ठेवून पटापट अप्रूव्ह होतात या स्कीम्स. त्यामुळे ती आर्थिक हा मदत त्याचा सुद्धा थेट फायदा घेऊन आपण हे पोहोचते. एक्सपांड करू शकतो. ओके मॅडम, पुढचा फोन आपण घेऊया. लातूरवरनं दयानंद दरेकर आहेत. दयानंद, तुमचा प्रश्न विचारा. दयानंद, माझा आवाज येतोय? हा येतोय. हा, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, तुमच्या टीव्हीचा आवाज म्यूट करा आणि मग प्रश्न विचारा. हॅलो. हा दयानंद, तुमचा आवाज येतोय आमच्यापर्यंत? हा येतोय. टीव्हीचा आवाज म्यूट कराल. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. हा मॅडम, माझा लातूरमध्ये मंडप डेकोरेशनचा बिझनेस आहे. हां हॅलो. हा बोला, तुमचा आवाज येतोय. माझा मंडप डेकोरेशनचा बिझनेस आहे लातूरमध्ये. हा, काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्यासोबत आपला संपर्क होत नाही. पण बऱ्याचदा असंही होतं मॅडम की ग्रामीण भागात लोकांना कॅटरिंग व्यवसायात इंटरेस्ट असतो, पण त्यांना नेमकं कसं हा व्यवसाय करायचा किंवा सुरुवात नेमकी कशी करायची हे माहीत नसतं. अशा लोकांना तुम्ही नेमकं काय सांगाल की सुरुवात तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींपासून, छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टपासून कशी करू शकता? एक्झॅक्टली. हे आता हे जे असं बर्थडे पार्टीज हो. हे किंवा पूजा एखाद्याच्या घरी, ते प्रत्येकाला घरी करणंच शक्य होतं आजकाल, असं नाही. तब्येतीची कारणं, गडबड असते हे. तर या ह्याच्यातनं आपण छोटा छोटा अनुभव घेत मग आपण मोठी पावलं टाकू शकतो. पण हे पार्टीज, पूजा किंवा आता गावातली लग्न ह्याचं घ्यायला हरकत नसतं. सगळे ओळखीचीच लोक असतात. थोडं पहिल्यांदा थोडं चुकलं माकलं तरी होऊ शकतं. म्हणजे छोट्या गावातले अनुभव आहेत हे. शहरात चालत नाही, चुका चालत नाहीत. अगदी खरं आहे. हां, इथे कोणीही तुम्हाला समजून घ्यायला घेत नसतं. म्हणजे यू हॅव टू डिलिव्हर युअर बेस्ट. अगदी खरं आहे मॅडम. कणकवलीवरनं पुढचा फोन आहे. निखिल किंदरकर आहेत. निखिल, तुमचा प्रश्न विचारा. मला असं विचारायचं की आम्ही नुकताच हा कॅटरिंगचा व्यवसाय सुरू केला आहे, तर आम्हाला जास्त ऑर्डर मिळत नाही. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? त्यांनी कॅटरिंगचा व्यवसाय सुरू केलाय पण त्यांना ऑर्डर मिळत नाहीये. मार्केटिंग आणि ऍडव्हर्टायझिंग. एक्झॅक्टली. हा एक चांगला ऍस्पेक्ट आलेला आहे त्याच्यात. माझ्या बाबतीत मी सांगेन ना की मला सोशल मीडियाचा उपयोग आपण कसा करून घेतो तो माझ्या बाबतीत मला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स सोशल मीडियावरनं भरपूर आला. ओके. म्हणजे आपले व्हॉट्सअप ग्रुप्स किंवा फेसबुक किंवा कुठलेही या सोशल मीडियाचा उपयोग चांगला करून घेता येतो आपल्याला. तर तो जर का तुम्ही कुठे कनेक्टेड असाल तर त्याचा उपयोग करून घेणं आपल्या हातात असतं नक्की. कारण त्याला खर्च पण कुठला लागत नाही. नाही, त्यामुळे ते पैसे सुद्धा तुमचे वाचतात आणि तुम्ही लोकांपर्यंत सुद्धा थेट आपण आपल्या मित्रांपर्यंत ते आणखीन पुढे अशी ती एक छान चेन होऊन जाते. आणि त्या चेनचा ह्याचा आपल्याला नक्कीच बरं, आपण आपली जेव्हा क्वालिटी देतो, आपण आपलं बेस्ट जेव्हा डिलिव्हर करतो तेव्हा ते नक्कीच सगळीकडे पसरत जातं. अगदी खरं मॅडम. पण आपण बघितलं की ग्रामीण भागात असेल किंवा शहरात असेल, जेव्हा कॅटरिंग व्यवसाय तुम्ही करता तेव्हा हायजीनची काळजी तुम्ही कशी घेता? कारण ते सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं, फारच महत्त्वाचं आहे. मी मगाशी पण बोलल्याप्रमाणे हायजीन आणि क्वालिटी. हो. तर हायजीन पण आपण आपल्या मी एवढं सांगेन, जसं आपण आपल्या घरी जेवण बनवतो, आपण आपल्या फॅमिलीसाठी जे जेवण बनवू, तसंच तुम्ही ऑर्डर घेताना किंवा लोकांसाठी देताना सुद्धा तशीच हायजीनची काळजी घेऊन दिलं तर त्याची वेगळं काही करायची गरज लागत नाही. बरोबर. पण आपल्या मेन ह्याच्यात असं आव्हान असतं की हाताखालच्या स्टाफचा हायजीन सांभाळणं हे सगळ्यात महत्त्वाचं. आपण आपलं सांभाळू शकतो, आपल्या घरातलं, आपण जिथे बनवतो त्या जागेचं सांभाळू शकतो, पण त्यांच्याकडे लक्ष देणं आणि त्या बाबतीत थोडं स्ट्रिक्ट असणं हे फार आवश्यक आहे. आणि त्यांना सुद्धा त्याचं महत्त्व पटवून देणं आवश्यक आहे. नक्कीच. अगदी खरं मॅडम. पुढचा फोन पुण्यावरून आहेत. सचिन आहेत. सचिन, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. हा बोला. हा, ऍक्च्युली मला विचारायचं, मी आता 1 वर्षाचा नवीन बिझनेस सुरू केलाय. तर मला ऍक्च्युली मी हॉटेल घेतले रेंटनी. तर मला असं विचारायचं की सर की ह्याच्यामध्ये मला म्हणजे स्वतःच सुरू करायचं. मी आता फक्त व्हेजच ठेवलेलं आहे. आता मला नॉनव्हेज पण सुरू करायचं त्याच्यामध्ये. ओके. तर
ऍक्च्युली फक्त विचारायचं की याच्यामध्ये काही लोनचं काय फॅसिलिटी वगैरे असं काय होऊ शकतं का 1 वर्षाच्या याच्यावर लोन वगैरे मिळू शकतं का किंवा असं काय? हो लोनचं ना त्यांना वाढवायचंय बिझनेस नॉनव्हेज वगैरेचं हे सगळं सुरू करायचं ना हो नक्कीच मी जे तुम्हाला सांगते ना की लोन्स आपण गव्हर्नमेंटच्या स्कीम्स बँकांकडे जा आपण बँकांना सांगा हे नक्कीच आपल्याला आपला बिझनेस एक्सपेंड करण्यासाठी बँका आणि गव्हर्नमेंट हे नेहमीच आपल्यासाठी मदतीला तयार असतं हो किंवा आणखी एक प्रश्न असा आहे मॅडम माझा की कॅटरिंग व्यवसाय करताना बऱ्याचदा असंही असतं की तुमचं एखादं हॉटेल किंवा याकडे सुद्धा तुम्ही एक पर्यायी उत्पन्नाचं माध्यम म्हणून बघता पण अशा वेळी चवीतलं किंवा आपल्या कॅटरिंग देण्याची जी पद्धत आहे त्यातलं वेगळेपण कसं मेंटेन करायचं नेमकं कारण बऱ्याचदा एक तोच येतो सारखेपणा येतो आणि मग व्यवसायाला तितकंसं यश सुद्धा मिळत नाही तुम्हाला व्हरायटी डिलिव्हर तुम्हाला करायलाच लागते तुम्ही नवीन नवीन इनोव्हेशन नवीन नाव आणि चव या 2 गोष्टी कशा टिकवायच्या आणि वाढवायच्या नवीन नवीन गोष्टी तुम्हाला तुम्हाला इंट्रोड्यूस करायलाच लागतात लोकांपर्यंत ते द्यायलाच लागतं तुम्हाला कारण लोकही तेच आपल्या घरात काय किंवा आपण हे काय खाऊन कंटाळलेलो असतो तर त्यामुळे त्याच्यातलं नवीन नवीन आपण आव्हानं घेऊन की आपणच आपल्या पद्धतीने काहीतरी वेगळ्या डिशेसला ट्विस्ट देऊन तर हे देणं ते लोकांपर्यंत पोहोचणं ते खूप आवश्यक ठरतं अगदी खरं मग बरेच पदार्थ असे पण असतात की जे आपल्या नावाने ओळखले जातात मग अशा वेळी इमेज बिल्डिंग कशी करता तुम्ही ती तर फार महत्त्वाची असते इमेज बिल्डिंग ही या इंडस्ट्रीमधलं सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरते पण ती ऑपऑप होत जाते ती आपण जेव्हा क्वालिटी हायजीन आणि मेन टाइमली डिलिव्हरीज हे मेन असतं कारण तुम्ही एखाद्याकडे पार्टी असेल आणि त्यांना 7 वाजता पाहिजे आणि तुम्ही 8 वाजता दिलं तर काहीच हे नसतं बरोबर तर त्यामुळे टाइमली डिलिव्हरीज क्वालिटी ॲश्युरन्स हे जेव्हा असतं सगळं तेव्हा ती आपोआप आपली इमेज बिल्ड होत जाते नक्कीच आपण आपलं काम प्रामाणिकपणे आणि डेडिकेटली करत राहायचं आणि वेळेत सगळ्यात टाइमली डिलिव्हरीज मॅडम मग या व्यवसायातली नेमकी मोठी आव्हानं कोणती आहेत मोठी आव्हानं म्हणजे मी तर म्हणेन पहिलं मॅनपॉवरच कारण असं होतं ना कित्येक वेळेला म्हणजे मॅनपॉवरच मिळत नाही की हवी तशी मॅनपॉवर नाही हवी तशी मिळते ती आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा उपलब्ध असतेच असं नाही किंवा आपल्याला 10 जणांचा स्टाफ पाहिजे असेल तर 5च अवेलेबल असतं मग त्या उरलेल्या 5 जणांकडनं 10 जणांचं काम करून घेऊन आपण स्वतः तिथे मदतीला जाऊन ते सगळं पुरं करणं वेळेत ही अशी बरीच असतात क्वालिटी मेंटेन करणं कारण कुठल्याही गोष्टीचं व्हेज असो नॉनव्हेज असो कुठल्याही गोष्टी असो मेन क्वालिटी मेंटेन करणं फार महत्त्वाचं असतं रॉ मटेरियल्सची सुद्धा आपण आपल्या पद्धतीने आपण बनवू चांगलं पण रॉ मटेरियल्सची त्या स्टँडर्डची घेणं त्या क्वालिटीची घेणं ते महत्त्वाचं ठरतं बरोबर मग ही क्वालिटी तुम्ही मेंटेन कशी करता कारण बऱ्याचदा असं होतं की साहित्य बदलतं किंवा मग आपल्याकडे काम करणारे लोक बदलतात मग ही क्वालिटी नेमकी कशी मेंटेन करायची त्यासाठी कुठले एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावं लागतात का तुम्हाला हो क्वालिटी मेंटेन करण्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट्स म्हणजे आपलं स्वतः पूर्ण लक्ष असणं आपण काय घेतोय कुठून आणतोय कोणाकडनं आणतोय या गोष्टींकडे पूर्ण लक्ष देऊन स्वतः लक्ष घालून सगळं ते आणणं करणं आणि मग ते करून घेणं पण बेसिकली प्रत्येक गोष्टीकडे आपलं स्वतःचं लक्ष असणं हे फार आवश्यक ठरतं पण मॅडम असं आजकाल एक हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स करण्याचा एक फॅड येतं नवीन ट्रेंड आला आहे तो आणि बरेच मुलं करतात सुद्धा त्यात फीज भरतात 2-3 वर्ष त्यात ग्रॅज्युएशन किंवा जे काही शिक्षण असेल ते करतात पण अशा वेळी हे हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर बरेच मुलं एक तर एखाद्या हॉटेलमध्ये काम करतात किंवा मग काही मुलांना स्वतःचा बिझनेस करायचा असतो कॅटरिंगचा व्यवसाय स्थापन करायचा असतो पण त्यांना नेमका मार्ग सापडत नाही अशा वेळी काही मुलं की ज्यांच्याकडे खूप मोठं भांडवल नाही आहे ज्यांच्याकडे खूप अनुभव सुद्धा नाही आहे ते कॅटरिंग व्यवसाय कसा करू शकतील त्यांना ते उलट उत्तम प्रशिक्षित असतात ते मॅनेजमेंट पासआउट असल्यामुळे हॉटेल मॅनेजमेंट करून ते पासआउट असल्यामुळे त्यांच्याकडे जे परफेक्ट नॉलेज त्यांच्याकडे जे असायला पाहिजे ते त्यांच्याकडे ते असतं आणि मग अशा वेळेला कोणा सिनियर्सकडनं किंवा कोणा अनुभवी लोकांकडनं त्यांचं नॉलेज आपण आपल्याकडे घेऊन त्यांच्याबरोबर डिस्कस करून हे ते नक्कीच ह्याच्यात पावलं टाकून ते स्वतःला हे प्रूव्ह करू शकतात ठीक आहे म्हणजे स्वतःकडे अनुभव नसला तरी दुसऱ्यांच्या अनुभवाचा फायदा करून आपण हा व्यवसाय करू शकतो सुरुवातीला तरी हो ठीक आहे मॅडम पुढचा फोन आहे सांगलीवरनं हरी कुलकर्णी यात हरी तुमचा प्रश्न विचारा हा नमस्कार मॅडम नमस्कार हा माझा सांगलीला केटरिंग व्यवसाय आहे पण थोडंसं कर्मचाऱ्यांचं कमतरता भासते तर त्याच्यासाठी कुठल्या म्हणजे कंपनी पुरवणाऱ्या अशा कुठल्या आहेत का
तुम्ही साहित्य पुरवणारी कंपनी सांगितली, पण मॅन पॉवर कुठली कंपनी देते का, Manpower, जे तुम्ही सांगितलं सगळ्यात मोठं आव्हान आहे? हो, तेच मी म्हटलं नाही, या इंडस्ट्रीमधलं सगळ्यात मोठं आव्हान हेच आहे की मॅनपॉवर आणणं आणि ती टिकवणं, हेच सर्वात मेन आहे. आणि ते करायलाच लागतं. म्हणजे ते आव्हान तुम्ही रूल आउट करूच शकत नाही. ते आज तुम्ही प्रत्येक कॅटरिंगवाल्याला विचाराल तर तुम्हाला हे सगळ्यात मोठं आव्हान असतं. पण अशा कुठल्या कंपनीज आहेत का की ज्या मॅन पॉवर प्रोव्हाइड करतात? हो, देऊ शकतील, पण मग त्यांचे तुम्हाला वेजेस आणि हे खूप हायर साईडला असतात. अशा जेव्हा आपण एका एजन्सीज अशा भरपूर असतात, पण त्या एजन्सीजमधनं जेव्हा आपण मॅनपॉवर हायर करतो तर तुम्हाला ते हाय वेजेसवरच तुम्हाला ती करायला लागते. मग त्याच्यासाठी तुमचा व्यवसाय तर मोठा तितपत असला पाहिजे. अशा एजन्सीजकडनं हायर करण्यासाठी जी लोक लागतात त्याच्यासाठी त्यांचे पगार देणं, त्यांना मेंटेन करणं, याच्यासाठी तुमचा व्यवसाय तेवढा मोठा असायला लागतो. मग अगदी खरं आहे. मॅडम, थँक्यू, तुम्ही महाराष्ट्र वनमध्ये आलात, ही सगळी माहिती प्रेक्षकांना दिलीत आणि अनेकांच्या मनातले प्रश्न जे आहेत त्यांची उत्तर त्यांना तुमच्या माध्यमातून आज मिळाली. थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. आणि आज विचार लाईव्हमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा महाराष्ट्र वन.